मानवी तस्करीचा संशय व्यक्त करून अल्पवयीन मुली परराज्यात विकल्या जात असल्याचा एका विशिष्ट राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष व काही हिंदू संघटनांकडून जाणीवपूर्वक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। हा केवळ 34 मुलींचा अपमान नसून सर्व आदिवासी समाजाचा अपमान आहे। आदिवासी समाजाची सार्वजनिकरित्या जाहीर बदनामी झाली आहे। त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल, तहसीलदार राडेगाव, ठाणेदार राडेगाव यांना ट्रायबल फोरम व राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारत या संघटनेच्या वतीने निवेदन देऊन केली आहे। गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, प्रशासनाने आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी विविध आदिवासी संघटनांनी केली आहे। निवेदन देताना राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषद भारतचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत परचाके, ट्रायबल फोरमचे तालुकाध्यक्ष शंकर पंधरे, राष्ट्रीय आदिवासी स्वायत्त परिषदेचे तालुकाध्यक्ष दिलीप किनाके, मनोहर कुडमते, मधुकर पावले, ऋषीनाथ मडावी, विशाल आत्राम, शंकर तोडासे, भरत परचाके, विलास तोडासे, मारुती उईके, ॲडव्होकेट दीपक जुमनाके उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।